सरपंच अरुण बावनकर ने केवल राम अंतराम बावनकर को पैसे देकर जमीन खरीदी और उस जमीन का 7/12 एने का क्रय विलेख और 8A ग्रहकर रसीद का नमूना होते हुए भी सरपंच के मालकाना जगह पर योगेश दूधराम और गुरुदेव दूधराम साठवनी दोनों भाई ने अवैध होटल बना लिया। मुआवजा दिए बिना ही उसने दूसरे की जमीन पर होटल बनाकर उस पर टैक्स लगा दिया और जमीन का मालिकाना हक जता दिया। नांदेड़ में जमीन हड़पने का एक अजीबोगरीब मामला देखने को मिला। नांदेड़ के एक होटल व्यवसायी ने उसी गांव के सरपंच पद पर आसीन एक व्यक्ति द्वारा खरीदी गई जमीन पर अपना व्यवसाय स्थापित किया। जब सरपंच ने इस जमीन पर कुछ काम कराना चाहा तो उन्होंने होटल मालिक से जमीन खाली करने को कहा, तो होटल मालिक सरपंच की जमीन खाली करने के लिए तैयार नहीं था। इसलिए सरपंच ने तुरंत ग्राम शांतिपूर्ण समझौता समिति से संपर्क किया। आवेदन प्रस्तुत करने के बाद जिस स्थान पर विवाद समाधान समिति के साथ बातचीत हुई वो मेरी जगह नहीं है ऐसा कबूल किया। जब सरपंच उसका सामान उठाने लगे तो होटल चालक ने उन्हें रोक दिया। होटल चालक ने सरपंच पर झूठा आरोप लगाया कि मेरी ही जमीन पर बनाए हुए मेरे ही होटल की तोड़फोड़ की गई है और मेरे साथ मारपीट की और गाली गलौज की तथा होटल चालक ने दावा किया है कि जमीन मेरी है। माझे नाव अरुण गोपीचंद बावनकर, मुक्काम नांदेड। मी नांदेड येथील 2022 पासून सरपंच आहे। तर काल गैरअर्जदार गुरुदेव दूधराम साठवणे आणि योगेश दूधराम साठवणे यांनी माझ्यावर जे आरोप लावलेले आहे ते बिनबुडाचे आहे। ते कोणत्याही प्रकारचे त्या आरोपावर तथ्य नाही आहे। हे जे 2 डिसमिल जागा आहे ही माझी मालकी हक्काची आहे आणि तिची माझ्याकडे रजिस्ट्री आहे, घरट्यास पावती आहे, नमुना आटा आहे, 7/12 आहे। सर्व डॉक्युमेंट्स येणे करून घेतलेला हा 3.5 डिसमिलचा माझा रेस्टिल प्लॉट आहे। त्या जागेची किंमत मी 15 लाख रुपये केवळराम आत्माराम बावनकर यांना दिलेली आहे। तर मला या जागेवर बांधकाम करायचं असल्यामुळे मी रेस्टिल तंटामुक्त गाव समिती यांच्याकडे अर्ज केलेला होता। त्या अर्जाला अनुसरून तंटामुक्तीची समिती हे गुरुदेव दूधराम साठवणे आणि योगेश दूधराम साठवणे यांच्या घरी जाऊन त्यांना रितसर समजावून सांगितला। तरी पण गुरुदेव दूधराम साठवणे आणि योगेश दूधराम साठवणे यांनी म्हटलं की या जागेवर असलेला सामान हा माझा नाही आहे आणि ती जागाही माझी नाही आहे असे गावातील लोकांना आणि तंटामुक्त गाव समितीला फसवण्याची त्यांनी कोशिश केलेली आहे। त्यानंतर मी लाखांदूर पोलीस स्टेशन येथे अर्ज दाखल केला आणि त्या अर्जाला रेस्टिल या जागेचे डॉक्युमेंट सर्व जोडून शनिवारी पोलीस स्टेशन लाखांदूर येथे अर्ज सादर केला। त्या अर्जाला अनुसरून माननीय सचिन पवार ठाणेदार साहेब यांनी आपले 2 पोलीस टेकान साहेब आणि टेकचंद गुर्डे यांना पाठवून या जागेची सदर चौकशी केली आणि गुरुदेव दूधराम साठवणे आणि योगेश दूधराम साठवणेला विचारणा केली। तेव्हा गुरुदेव साठवणे आणि योगेश साठवणे यांनी त्या जागेवर माझा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आहे असे म्हटले। त्यानंतर मी या जागेवर असलेला सामान हा उचल करीत असताना गैरअर्जदार गुरुदेव दूधराम साठवणे हे येथे येऊन व्हिडिओ शूटिंग करू लागले। तेव्हा मी त्यांना म्हटले की तू काल म्हटलास की ही जागा माझी नाही आहे किंवा या जागेवर असलेला सामान माझा नाही आहे, तर तू आज इथं शूटिंग करण्याकरिता कसा आलास? एवढे बोलत असताना त्यांना मला शिवीगाळ केले व मारण्याची धमकी दिली व अश्लील शिवा देण्याचा प्रयत्न केला। तर त्यांनी जे लावलेले माझ्यावर जे आरोप आहेत हे बिनबुडाचे आहेत। त्या आरोपावर कोणत्याही प्रकारचा तथ्य नाही आहे। या मुलाखती मी मध्ये एवढेच बोलतो आणि आपले केवळराम बावनकर नांदेड। ही जागा कोणाची आहे? माझी आहे। कोणाला विकली? अरुण बावनकरला। या पहिले कोणाला विकत दिली आहे का? दिलीच नव्हती कोणाला। या जागेवर आता कोणाचा अधिकार आहे? अरुण बावनकरचा। याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचा कोणाचा? नाही।